हा बघा इकडे ना पूर्ण नालासोपाऱ्याचं मार्केट आहे। फायनली आता पोहोचलोय। काकी होऊन भेटले इकडे। काकी सुरती आहे, सुरवी मस्त ड्रेस घातलाय आज। निघतो आतमध्ये जायला। काकी पण आला इथे। सर्व आता मंडळी पोहोचली जातली। इकडे बघताय हे सर्व सॅलेड आहे। मस्तपैकी बटाट्याची भाजी आहे, गुलाबजामुन आहे आणि ही ना वाटाणा बटाट्याची भाजी आहे। पुऱ्या आहे तिकडे, पापड आहे आणि राईस घेतलाय। आता बघते सर्व इकडे ना जेवायला बसले। दादा आहे इकडे ना। आता सर्व महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे। तर मंडळी आईला ना हळदी कुंकूला काहीतरी भेटवस्तू मिळाली बघा। ती तुम्हाला घरी दाखवतो काय नक्की मिळाले ते। हे बघा तनूला पण ना इथे काहीतरी भेटवस्तू भेटले। तनू घरी जाऊन दाखवूया काय नक्की आहे ते। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत नालासोपाऱ्याला। तिकडे ना आपल्या गावचा आज कार्यक्रम आहे। ऍक्च्युली दरवर्षी असतो चर्नी रोड चर्चगेट साईडला, पण मागच्या वर्षीपासूनच ना नालासोपाऱ्याला घ्यायची सुरुवात झालेली आहे। तर आज आपल्याला जायचंय तिकडेच नालासोपाऱ्याला। आणि ऍक्च्युली कार्यक्रम म्हणजे कसला तर विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम असतो। म्हणजे गावातील सर्व मंडळी ह्या दिवशी एकत्र येतात, सर्वजण नातेवाईक आपल्याला भेटतात। तर आता आपण जायला निघालेलो आहोत, म्हणजे सर्वजण रेडी होत आहेत आता। खास करून अंधेरीची मला वाटतं फास्ट ट्रेन पकडूनच आज आपल्याला तिकडे जायला लागेल। चला मंडळी फायनली आता आम्ही निघालेलो आहे। तन्वी आहे इकडे, काकी आहे, आई आहे इकडे, आकू आहे, अभिजित पण आहे इकडे। चला काकी पण निघालेली आहे। रेडी ना काकी? चला निघूयात मंडळी। आज क्लायमेट बघताय कसं झालंय। काल रात्री ना भयंकर पाऊस पडत होता, आज जरा थांबलाय सकाळी आणि एकदम आबूटाबूट वातावरण आहे। आज मला वाटतं परत पडेल। तर मंडळी फायनली आता आपण अंधेरी स्टेशनला पोहोचलेलो आहोत। आम्ही थोडंसं पुढे आलोय, आई सर्व मागून येतात। इकडे आपल्याला तिकीट काढायला जायचं आहे। आता ना आपण पोहोचलेलो आहोत प्लॅटफॉर्म वरती। सर्वजण ना त्या साईडला तिकडे अर्धी आहेत, आकाश आणि मी इकडे आहे। तर आता ना 10:06ची ट्रेन लागलेली आहे, फास्ट आहे। आता बघूया किती टायमात येते। तर मंडळी फायनली आता आपण नालासोपाऱ्याला पोहोचलेलो आहोत। बघूया आई आणि सर्वजण पुढच्या साईडला आहे, त्यांना कॉल केलेला, पुढे गेलेत वाटतं। चला इकडे फायनली आई पण भेटले। बाकी काकी वगैरे पुढे गेलेत ना? काका मावशी ताई बरे आहेत ना? चला सर्वजण आता ना आपली गावची पण मंडळी एक एक करून भेटत चालली। मावशी अरे चला चला आता वरती आलोय आपण, स्टेशनच्या वरती आलोय। आता डायरेक्ट आपल्याला जायचं इथून हायस्कूलच्या इथे। तर म्हणजे आता इथून आपल्याला ईस्टला जायचं आहे। नालासोपारा ईस्टलाच कार्यक्रम आहे आणि डिवाइन हायस्कूल आहे तिथे। सर्व आता गावातली सर्व मंडळी एक एक करून येणार आहेत आणि आपण पण आता खास करून तिथेच चाललेलो आहोत। आता पुढे रिक्षा स्टँड आहे, तिथे आपण पूर्ण मार्केटमध्ये आलो आहोत। हा बघा इकडे ना पूर्ण नालासोपाऱ्याचं मार्केट आहे। इकडे भाजी मार्केट, कपड्यांचा मार्केट पूर्ण एकच आहे। भाजी मार्केट तुम्हाला पुढच्या साईडला पाहायला मिळेल। बघा इकडे सर्व फ्रूट वगैरे आहेत। इकडूनच आता आपण पुढे चालले। मार्केटमधून बाहेर आल्याच्या नंतर ना पुढे रिक्षा स्टँड आहे। चला सर्व मंडळी पुढेच आहेत आपली। हा बघा मेन इकडे मार्केट आहे, सर्व फ्रूट व्हेजिटेबल सर्व आहे। चला तर रिक्षा पकडतोय, तिकडे काकी बसले आहेत। चला काकी चला। आता रिक्षामध्ये फायनली बसलोय। आकू आहे, अभिजित पुढे बसलाय आणि इकडे आई आहे। आई आज लय गर्दी होती ना? बेकार ट्रेन मध्ये लय हालत खराब झाली, भयंकर गर्दी होती। फायनली आता पोहोचलोय। काकी होऊन भेटले इकडे। काकी सुरती आहे, सुरवी मस्त ड्रेस घातलाय आज। भाई कुठे काकी? भाई गेला का पुढे? चला आता निघतो आतमध्ये जायला। काकी पण आला इथे। सर्व आता मंडळी पोहोचली जातली। इकडे बघताय डिवाइन हायस्कूल आहे, इकडेच आपल्या गावचा कार्यक्रम होणार आहे आता। चला आता आतमध्ये जाऊया।
आज हे प्रमुख पाहुणं शिक्षक येणार आहेत ना? आम्हाला खास शिकवलेलं डंबे गुरुजी, कोले गुरुजी ते येणार आहेत. ते गुरुजी पण होते. म्हणजे आई जेव्हा स्कूल मध्ये होते तेव्हा ते शिक्षक होते आईला शिकवायला. तर आई आज भेट होणार आहे ना? एक्साइटेड आहेस की नाही मग? एक्साइटेड आहेस की नाही? चला काका सर्वांना एक एक करून मंडळी येत चालली. दरवर्षी आपल्या गावचा सत्कार समारंभ हा मुंबई साईडला असतो, पण मागच्या वर्षीपासूनच हा नालासोपाऱ्याला घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे उपस्थिती सुद्धा एकदम छान होती. तर सर्वात पहिलं तर आपले जे मान्यवर होते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच्यानंतरला खऱ्या अर्थाने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमामध्ये लहान मुलांचे म्हणजे अगदी नर्सरी पासून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व मुलांचे सत्कार करण्यात येते आणि ह्या वर्षीचं हे 12वे वर्ष आहे. मस्त. तर मंडळी आता ना आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येतात. म्हणजे आपल्या शाळेमध्ये अगोदर शिकवायला होते गुरुजी, ते आता स्वागतासाठी इथे ना सर्वजण उभे राहिले थोडे. यावर्षी आपल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणजे आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणारे खोले गुरुजी, डंबे गुरुजी आले होते. दरवर्षी ना आम्ही म्हणजे प्रमुख पाहुण्यामध्ये गुरुजींना बोलवतो आणि ते सुद्धा आपले मान राखून नेहमी आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. हे शिक्षक आई जेव्हा लहान होती शाळेमध्ये शिकायची तेव्हा हे शिक्षक तिला शिकवायचे. म्हणजे आमच्या गावची सर्व मंडळी अगोदर होती ना त्यांना हे शिक्षक शिकवायला असायचे. तर हे सर्वांची सुद्धा कार्यक्रमामध्ये भेट होते आणि खूप काळाच्या नंतरला सर्व शिक्षक भेटतात तेव्हा सर्वांनाच ते बघून छान सुद्धा वाटतो. सर्वांना विनंती करून कार्यक्रमाचं स्वागत करायचं आहे. शैक्षणिक क्षेत्रातील पहिली 10वीची परीक्षा देऊन उत्कृष्ट मार्क्स मिळवलेले विद्यार्थी आहेत. तर मंडळी आता ना सर्व जेवणाची सोय इकडे झालेली आहे. सत्कार कार्यक्रम ना मध्येच थांबवण्यात आले. सर्व मुलांचा सत्कार झालाय. आता इकडे बघताय सर्व गावातील मंडळी जेवायला बसले. इकडे बघा अशा सर्व खुर्च्या वगैरे आहेत आणि इकडे सर्व जेवणाची सोय केलेली आहे. आधी सर्वांना महिला मंडळींना जेवायला दिले, नंतरला पुरुष मंडळी जायचं आहे. बघता अशा प्रकारे आमच्या गावामध्ये सर्वजण एकजुटीने एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पडला जातो आणि अशाच ठिकाणी सर्व गावकऱ्यांची भेटी वगैरे होते. आता ना आपण पण इकडे जेवायला बसतोय. आता इकडे बघताय हे सर्व सॅलेड आहे, मस्तपैकी बटाट्याची भाजी आहे, गुलाबजामुन आहे आणि ही ना वाटाणा बटाट्याची भाजी आहे, पुऱ्या आहे, तिकडे पापड आहे आणि राईस घेतलाय. आता बघतोय सर्व इकडे ना जेवायला बसले. दादा आहे इकडे, सर्व आपली मंडळी बसली. अजून पण सर्व बसलेली आहे. चला या सर्वांनी जेवायला सुरुवात करूया. तर मंडळी इकडे ना आता सर्व महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे. बघता आमचा म्हणजे नेहमी सत्कार कार्यक्रम असतो ना तेव्हा हळदी कुंकूचा कार्यक्रम नेहमी होतो. फक्त इथे आता सर्व ना महिला एक एक करून बसतायत आणि त्यांचा हळदी कुंकू करतायत. इकडे आई पण आहे बघताय. इकडे सर्व हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे ना आणि शिकुदा इकडे फोटो काढतोय. शिकुदा आज सर्व फोटोचं काम तुलाच होतं ना? दिवसभर शूट चालूच ऑर्डर होती कार्यक्रमाची.
सकाळपासून चालूच होता ना? बहुतेक कार्यक्रम झाला, हळदीचा कार्यक्रम तो पुढे चालू आहे. आता म्हणजे पूर्ण कार्यक्रम संपत आलाय. टाइम काय संपायला. तर मंडळी आता ना इकडे आई आणि काकी पण बसलेले आहेत हळदी कुंकू करायला. मोठे पण आहे इकडे. चला आता सुरू करताय. नेहमी आमच्या गावच्या कार्यक्रमामध्ये ना म्हणजे अशीच मजा मस्ती अशीच मनोरंजन करण्यासाठी नेहमी गेम्स ठेवतात, लहान मुलांसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी, जेणेकरून सर्वजण एकत्र येतील आणि खूप मजा मस्ती करतील आणि सर्वांनी येण्याची आवड होईल. योग्य होतं की अचूक होतं की चुकीचं होतं हे मला माहित नाही, पण काहीतरी चुकलंय बाबा. ओके चला मॅडम. सरस्वती देवी समोर नमस्कार करते वाकून, सरस्वती देवी समोर नमस्कार करते वाकून, शशिकांत नाव घेते सर्वांचा मान राखून. वा 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 क्या बात मॅडम. तिळाचा स्नेह गुळाची गोळी, कल्पेश्वरांचं नाव घेते हळदीकुंकवाच्या वेळी. गहू तांदळाचे भरले सूप, विजयरावांचे नाव घेते तुमचं सर्वांना. केळीची पानं पिकलेली केळी, अंतराळाचे नाव घेते विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या दिवशी. तर मंडळी इकडे ना आईच्या बॅचमध्ये जेवढे पण सर्व विद्यार्थी होते ना त्यांनी सर्वांनी गुरुजींसाठी भेटवस्तू आणलेली आहे, विठ्ठलाची मूर्ती. तर आता सर्व दिलेली आहे गुरुजींना. तर मंडळी फायनली आता कार्यक्रम संपन्न झालाय आणि छान वाटलं नाही गुरुजींना भेटून? गुरुजी भेटलं, मस्त वाटलं. किती वर्षाने भेटले? किती झाले असतील वर्ष? भरपूर वर्ष झाली. भरपूर झाले ना? असं येतात अजूनमधून गावाला पण भेट नाही होत. आता आज भेटलं भरपूर वर्षांनी. बरेच वर्ष म्हणजे आईला शिकवायची लहानपणी. कितवीला असशील आई? आम्हाला 3री 4थी म्हणजे 7वी पर्यंत होते. अधूनमधून एक एक विषय त्यांना होते. हा ते शिकवायचे ना? एक विषय गणितचा, हिंदी विषय डंबे गुरुजी, बाकी दुसरे विषय विद्याकर गुरुजी, असं एकमेक घ्यायचं म्हणजे. छान वाटलं ना? पण बरं वाटलं त्याला आल्यावर. हो चला आता निघालोय आम्ही. ताई पण इकडे आलाय. ताई पण आले, भेटायला आले आपल्याला. हो ताई तर इकडेच राहते, तिला जवळ ना. भेटायसाठी हो कार्यक्रम संपल्यावर. चला चल ताई. चला आपल्याला अजून मोठा मकान आहे. तर मंडळी आईला ना हळदी कुंकूला काहीतरी भेटवस्तू मिळाली बघा. ती तुम्हाला घरी दाखवतो काय नक्की मिळाले ते. हे बघा तनूला पण ना इथे काहीतरी भेटवस्तू भेटले. तनू घरी जाऊन दाखवूया काय नक्की आहे ते. चला आता बाहेर आलोय, रिक्षा पकडतोय आम्ही, स्टेशनला चाललो इथून. चला फायनली रिक्षातून उतरलोय आता. पूर्ण संध्याकाळची वेळ आहे आणि पावसाने पण एवढा काळा केलाय ना एकदम. आता बारीक पाऊस पडतोय. चला छत्री पण आज आणलेली नाही, पाऊस चालू झाला. चला पटपट. पावसाची सुरुवात झाली, स्टेशनला पोहोचले आणि चला पटपट, जरा पटपट चला. शेवटी वाटतं थांबायलाच झाला. आता जरा इकडे आतमध्ये एक गल्लीच्या इथे थांबलोय. जस्ट आम्ही पोहोचलो आणि पावसाची सुरुवात झाली. थोडा टाइम थांबला असताना बरोबर पोहोचलो असतो स्टेशनला. भिजायलाच झाला पुरा. फायनली आपण प्लॅटफॉर्मवरती पोहोचलोय. इथून ना आम्ही चाललेलो आहोत विरारला, कारण गर्दी खूपच जास्त आहे. हा बघा श्रीकांतचं पाणी आणि स्प्राईट आणायला गेलेला. आता इथून आपण सुद्धा विरारला चाललोय ना. इथून विरारला जायचं, मग इथून बसायला भेटेल आरामात, कारण की इथं नामसू एवढी गर्दी असते ना, बेकार गर्दी, बसायला भेटत नाही. प्रॉब्लेम आहे. आपल्याला अंधेरीला जायचंय, मग बसायला तर पाहिजे. आरामात भेटेल, नाही तर एवढा टाइम उभं राहायला होत नाही. थकायला होतं आणि मग 1 तास लागतो परत अंधेरीला जायला. आणि आता एक तर थकलेलंच आहोत. आई थकलेलंच होते आता म्हणून शिकूया स्प्राईट आणायला गेलेला. आता इथून आपण विरारवरून फास्ट ट्रेन पकडून अंधेरीला जाऊ. आता शिकूया कितीची ट्रेन लागले? 6:52 आहे. 6:52 आहे ना? 6:52 विरार आहे. ती चर्चगेट फास्ट होती. अच्छा, मग तीच चर्चगेटला जा. परत उतरायची गरज नाही. आता वेट करतोय, बघताय विरारच्या स्टेशनला गर्दी बघा. तिकडे ते बघा
अंधेरीला जाण्यासाठी, अंधेरी चर्चगेटला जाण्यासाठी गर्दी बघा, म्हणून आम्ही तिकडे थांबलोय. तर मंडळी फायनली आता ना आपण अंधेरीला पोहोचलेलो आहोत. ट्रेनमध्ये भयंकर गर्दी होती. चला आता घरी चाललो इथून. आता आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि आज ना दुसरा दिवस आहे. काल रात्री आपण आलो नाही, काल रात्री आली ना मग थकली होती, हा मग व्हिडिओ काढली नाही, तर आज दुसरे दिवस काल दमलो होतो त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही. तर बघताय आपल्याला ना सत्कार कार्यक्रमामधून मस्तपैकी भेटवस्तू मिळालेली आहे. ही हळदी कुंकू झाला होता सर्व महिलांचा, तर ही खास करून आईला आणि सर्व महिलांना ही भेटवस्तू मिळाली ना. सर्व म्हणजे महिलांचा हळदी कुंकू केला जातो. ती गिफ्ट आम्हाला भेटली. हो, आणि इकडे ना तन्वी पण आहे. तन्वीचा पण सत्कार झाला, तर तन्वीला पण काहीतरी गिफ्ट भेटलेलं आहे. तर मी बोललो होतो आपण घरी पोहोचल्याच्या नंतरला ओपन करणार आहोत दोघांची पण गिफ्ट, आईचा आणि तन्वीचा. तर आता पहिला तन्वीचा ओपन करून बघूया काय नक्की दिलेलं आहे. तर ओपन करून दाखव काय नक्की. अशा प्रकारे हा बॉक्स आहे, रेड आहे, रेड बॉक्स मध्ये दिलेला आहे. काय थर्मास आहे ना, दाखव. गरम गरम दूध घेऊन जा कॉलेजला. कॉलेजमध्ये कोण दूध घेऊन जातं काय चहा घेऊन जाणार. हा दाखव, ओपन कर पूर्ण असं खोल. रेड कलरचा कलर मस्त आहे, म्हणजे दिसण्यात चांगलं. हा पूर्ण ना थर्मास आहे. बरं आहे, थर्मास ऍक्च्युअली महाग पण खूप भेटतात. चांगले काहीतरी दिलाय. त्याच्यामध्ये ठेवू शकतो, घरी चाय वगैरे राहू शकते ना, ज्यूस पण म्हणजे थंड ठेवायला बरं आहे. तर हा तनूला खास करून भेटवस्तू भेटलाय. बघते दरवर्षी काही ना काही देतच असतात ना तनू. मागच्या वर्षी काय भेटला होता, बुक्स वगैरे भेटले होते. हा मागच्या वर्षी बुक्स होते. 12वी होती ना, तर 12वी काहीतरी युजफुल दिला बुक्स वगैरे. चला तर आता आईची गिफ्ट ओपन करून बघूया कशा प्रकारे आईची गिफ्ट आहे. हे बघतोय, ही थैली दिलेली आहे. चला काय दिलंय, या बॅग आहे. पूर्ण ओपन करून दाखव कशा प्रकारे, कुठून पॅक आहे. हा वरून आहे, वरून. ही बॅग दिली आहे, लेडीज बॅग आहे. लेडीज लोकांना कशी, हा कलर मस्त आहे. लेडीज लोकांना जास्त करून म्हणजे पर्स वगैरे बॅगचा उपयोग खूप जास्त होतो. चांगली मोठी आहे, हा म्हणजे माहेरी जायला ही भेगत कपडे वगैरे निघायला बरं आहेत. सामान वगैरे डिमार्टचा पण सामान आणायला होईल. चांगली मोठीच आहे ती. बऱ्याच मध्ये खण वगैरे कपडे राहतील मध्ये. असं म्हणजे डिमार्ट मध्ये थोडा वगैरे सामान आणायचं असेल किंवा भाजीला पण वापरू शकतो, असं काय नाही. गावाला जाताना हा आपले कपडे घेऊन जायला बरे आहेत. हो, हे असं दाखव. किती खण आहेत, 2 आतमध्ये पण आहेत ना. आतमध्ये पण आहे, इकडे पण खण आहे. आणि बाहेरच्या साईडला एक चेन दिली. चांगला आहे, पर्स मस्त मिळाला. आणि मंडळी मागच्या वर्षी ना म्हणजे आमचा पण सत्कार झाला होता, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं तेव्हा. तर ह्या वर्षी सर्व तन्वी वगैरेचा झाला, पण छान झालं ना, हे सर्व एकत्र येतात ते. हो, सर्व कसे एकत्र येतात त्या दिवशी, मजा येते. आणि गुरुजींना भेटलीस, कसं वाटलं. मस्त बरं वाटलं जरा. गुरुजींना किती वर्ष झाली जवळपास गुरुजींना भेटलेली, आता आठवत पण नाही. म्हणजे झाले 20 वर्षाच्या वरती झाली असतील. नाही, येतात ते 2-3 वर्षांनी येतात, पण अशी पर्सनल भेट कमीच होते ना. आईला खास करून स्कूल मध्ये शिकवायला होते गुरुजी. तर छान वाटलं. आमचा ना म्हणजे असं नेहमी दरवर्षी कार्यक्रम असतो. गेल्या वर्षीपासूनच नालासोपाऱ्याला घ्यायला चालू केलंय, नाहीतर त्याच्या अगोदर चर्नी रोडला मुंबई साईडला होता. आणि मागच्या वर्षी तिकडे कशी आपली गावची माणसं कोकण लोक आमची इथे आहेत ना, नालासोपाऱ्याला. सर्व काही कोकणातील बहुतेक लोक तिकडेच असतात, नालासोपारा विरार. हा, तर छान वाटलं. आणि तुम्हाला पण दाखवलं आहे की काय आपल्याला भेटवस्तू मिळालेली तन्वीला. दरवर्षी ना काय नाही काहीतरी मुलांना म्हणजे एक पुढं म्हणजे जाण्यासाठी काय प्रोत्साहन वाढवण्यासाठी काही ना काही गिफ्ट देतो. म्हणजे पायरी म्हणजे चांगली ती काहीतरी पुढे करू शकते, त्यासाठी आशीर्वादाची पाठव त्यांचे थाप. हा, आणि सर्व भेटतात ते छान पण वाटतोय. पूर्ण वर्षातून सर्वांना भेटायला भेटत. तर मंडळी, आज होता आपल्या गावचा सत्कार कार्यक्रम आणि एकदम छानरित्या पार पडलेला आहे. आपण खास करून गेलो होतो नालासोपाऱ्याला आणि तिकडेच हा कार्यक्रम होता. गावातील सर्व मंडळी आली होती
आणि दरवर्षी म्हणजे एकत्र येऊन सर्व मंडळी आपल्याला भेटतात, तिथे नातेवाईक भेटतात आणि खरंच खूप छान वाटतो. आणि आमच्या गावात एकजुटी किती आहे ना ते पण या कार्यक्रमामधून दिसून येतं. आणि मस्त तन्वीला पण गिफ्ट मिळाला, आईचा सुद्धा हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे सर्व महिलांचाच होता, त्याच्यामध्ये पण सर्वांना गिफ्ट मिळाले आणि गेम्स वगैरे होते, खूपच जास्त एन्जॉय झालं. तर मंडळी आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.